आज पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एकाच मंचावर येणार। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातल्या नायगाव या त्यांच्या मूळ गावी भव्य कार्यक्रमाचं आयोजन। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात शरद पवार, छगन भुजबळ आज एकाच मंचावर येणार। पुण्यातल्या चाकणमध्ये कार्यक्रमाचं आयोजन। आज साताऱ्यातील नायगावात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा जयंती सोहळा। अनेक मंत्री स्मारकाला अभिवादन करणार, मात्र अजित पवार उपस्थित राहणार का याकडे लक्ष। सुरेश धस यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। बीड प्रकरणात विशेष वकील म्हणून विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा या मागणीचं धस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र। सुरेश धस यांनी निवेदन दिल्याप्रमाणे देशमुख हत्या प्रकरणाची केस घ्यावी यासाठी उज्ज्वल निकमांना विनंती केली। त्यांनी 2 दिवसांचा वेळ मागितल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये जो कोणी सहभागी असेल त्याला सोडणार नाही, फास्ट ट्रॅक वरती केस चालेल, आरोपीला फाशी होईल यासाठी प्रयत्न करू, उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी सुरू, तपासाला वेग आल्याची धनंजय मुंडेंची माहिती, तर आरोपींना फासावर लटकवण्याची मुंडेंची मागणी। एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून वाल्मिक कराडची तब्बल 2.25 तास चौकशी, तेलींकडून आरोपी कृष्णा आंधळेच्या कुटुंबियांचीही चौकशी। संतोष देशमुखांच्या नातेवाईकांनी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलींची भेट घेतली। देशमुखांचा मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी घटनास्थळावरचा पंचनामा गरजेचा, नातेवाईकांकडून कागदपत्रांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलिसांकडून आरोपींचे फोटो लावून वॉन्टेड असं प्रसिद्धीपत्रक, आरोपींचा ठावठिकाणा माहिती कळवण्याचं पोलिसांचं नागरिकांना आवाहन। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांचं पोलीस अधीक्षकांना पत्र, वाल्मिकच्या कोठडीपर्यंत बाहेरचे लोक जात असून यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा पत्रामध्ये उल्लेख। उद्या परभणीमध्ये भव्य मूक मोर्चा, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी। गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवी ओळख मुख्यमंत्री देणार असतील तर त्यांचं स्वागत। गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकास पात्र, सामना अग्रलेखातून फडणवीसांचं कौतुक। पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखल्याची आमदार शंकर जगताप यांची माहिती। आगामी पालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये फूट, पिंपरीमध्ये भाजपनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही स्वबळाचा नारा दिलाय। मंत्री भरत गोगावले आज पदभार स्वीकारणार, गोगावलेंकडे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन खातं। मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी आज बैठक बोलावली। मुंबईतील सर्व प्रशासकीय यंत्रणांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश। मुंबईतल्या हवेच्या दर्जात सुधारणा, मुंबईमध्ये सरासरी AQI 119 वर, महापालिकेनं नियमांची काटेकोर अंमलबजावणी केल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत। शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लँडिंगची सुविधा सुरू होणार, सोलापूर मुंबई विमानसेवाही लवकरच सुरू होणार। साईंच्या दर्शनानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी करणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। शासन निर्णयात बदल होणार नसल्याचंही तटकरेंकडून स्पष्ट। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्यांची सरसकट स्क्रुटिनी होणार नाही, ज्यांच्याकडे 4 चाकी आहे त्यांचीच स्क्रुटिनी होईल, परिवहन विभाग डेटा देईल त्यानुसार कारवाई होईल, आदिती तटकरे यांची माहिती। राज्यातील सर्व समाज विकास महामंडळं एका IT प्लॅटफॉर्मवर आणण्याचाही मंत्रिमंडळाचा निर्णय, त्यामुळे सर्व विकास महामंडळांच्या सगळ्या योजना एका ठिकाणी उपलब्ध होणार। शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या 4,849 एकर पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार। जवळपास 963 छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल। मंत्रालयाचं डिजिटायझेशन होणार, मंत्रालयात येणाऱ्या व्यक्तीला फेस आयडीद्वारे प्रवेश मिळणार, ज्या विभागात काम आहे केवळ तिथेच प्रवेश मिळणार, इतर कुठेही जाता येणार नाही। ई ऑफिसच्या धर्तीवरती ई कॅबिनेटचंही मंत्रिमंडळ बैठकीत सुतोवाच, राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण मसुदा टॅबच्या माध्यमातून तयार होणार। प्रत्येक व्यक्तीला जसा आधार क्रमांक आहे त्याच धर्तीवरती आता प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी देण्यात येणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय।
कल्याण डोंबिवलीसाठी अमृत योजनेअंतर्गत 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मान्यता. यामुळे नव्यानं समाविष्ट 27 गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यास मदत होणार. वर्सोवा समुद्र किनाऱ्यावरील खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं ड्रोन सर्वेक्षण. एका महिन्यात सर्वेक्षण पूर्ण होणार. वर्षभरात खाडीतील गाळ काढणार. खासदार रवींद्र वायकरांचं आश्वासन. गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला आता डिजिटल कागदपत्र दाखवता येतील. वाहतूक विभागाचे प्रमुख अनिल कुंभारे यांनी त्यासंदर्भात लेखी आदेश जारी केले. 2024 मध्ये अनधिकृत बांधकामावरती सिडकोची प्रभावी कार्यवाही. 2102 अनधिकृत बांधकामांचं निष्कासन तर 2 लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्र अतिक्रमण मुक्त. संतोष पाटील साताऱ्याचे नवे जिल्हाधिकारी. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली. हर्षदीप कांबळे यांची एका आठवड्यात दुसऱ्यांदा बदली. उद्योग विभागातून बेस्टमध्ये बदली झाली होती. आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली झाली आहे. अमरावतीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची माजी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार. अज्ञातानं आमदार प्रवीण तायडेंचे पोस्टर फाडल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक. जळगावच्या पाळधी गावात लावलेली संचारबंदी प्रशासनानं हटवली. 31 डिसेंबरच्या रात्री पाळधीमध्ये 2 गटात झालेल्या राड्यानंतर संचारबंदी लावण्यात आली होती. पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी 11 नवीन गाड्या. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस. अहमदाबाद ते भुज नमो भारत रॅपिड रेल. वांद्रे टर्मिनस ते वेरावल एक्सप्रेसचा समावेश. सीबीएसईचा मानसशास्त्र आणि एलएलबीच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षा एकाच दिवशी होणार. सीईटी परीक्षेच्या तारखेत बदल. सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार. कोल्ड प्ले कॉन्सर्टच्या ऑनलाईन तिकीट विक्रीमध्ये काळाबाजार झाल्याचा आरोप. हायकोर्टामध्ये जनहित याचिकेवरती सुनावणी पूर्ण. मात्र अंतिम निकाल हायकोर्टानं राखून ठेवला. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये आता हायकोर्टाच्या हस्तक्षेपाची गरज नाही. पानसरे कुटुंबियांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाकडून निकाली. मुंब्रा इथे मराठी तरुणानं फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्यानं वाद. मराठी तरुणाविरोधातच मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. धुळ्यामध्ये आता अनधिकृत होर्डिंग्स लावणाऱ्यांना चाप बसणार. अनधिकृत होर्डिंग्स रोखण्यासाठी धुळे महानगरपालिका क्यूआर कोड देणार. क्यूआर कोड नसणाऱ्या होर्डिंग्सवरती आता कारवाई होणार. छत्रपती संभाजीनगरमधील 21 कोटींच्या क्रीडा विभागातील घोटाळ्यातील आरोपी हर्ष कुमार क्षीरसागर याचे नवे कारनामे समोर. मैत्रिणीसाठी विमानतळावरती त्यानं 4 लाखांचा हिरा खरेदी केला. कुर्ल्यामध्ये मुलीनं साईची हत्या केली. आई मोठ्या बहिणीवर जास्त प्रेम करते, आपला तिरस्कार करते या रागातून हत्या. मुलीनंच पोलीस स्टेशन गाठून हत्येची कबुली दिली. कल्याण पूर्वमध्ये स्वयंपाकघराच्या खिडकीची ग्रिल तुटल्यानं 7 वर्षीय मुलगा सज्जावर पडला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी मुलाची सुखरूप सुटका केली. गोंदियाच्या साईटोला जिल्हा परिषद शाळेतील स्लॅबचं प्लास्टर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडलं. 1 विद्यार्थी जखमी. 3 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत. नाशिकच्या सिडको परिसरात दुचाकीचा अपघात. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू. ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनजवळ मालवाहू कंटेनर उलटला. हायड्रोलिक मशीनच्या सहाय्यानं आपत्ती व्यवस्थापन विभागानं कंटेनर बाजूला केला. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात. नागपूरच्या हिंगणा गुमगाव मार्गावर ट्रकची दुचाकीला धडक. या अपघातामध्ये दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. पिंपरीमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशींनी तळेगाव एमआयडीसी येथील कंपनीमध्ये नोकरी मिळवली. 3घांना अटक. घुसखोरीच्या मार्गाने ते भारतात आले होते. मुंबई क्राईम ब्रांचकडून 1,65,00,000 ड्रग्ज जप्त. नार्कोटिक्स विभागाच्या घाटकोपर युनिटची कारवाई. 4घांना अटक. आरोपींकडून कोकेन, एमडी ड्रग्ज, कोडिन सिरपच्या 900 बाटल्या जप्त. लातूर जवळच्या कोळपा इथं स्कूल बस आणि एसटी बसचा अपघात. 4 विद्यार्थी गंभीर जखमी तर 10 विद्यार्थी किरकोळ जखमी. लातूर येथील महात्मा बसवेश्वर प्राथमिक शाळेची स्कूल बस. नायलॉन मांजा विक्रीविरोधात व्यापक तपासणी आणि कडक कारवाई करा. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या सूचना. धुळे शहरातल्या हॉटेल ओयोवर पोलिसांची धाड. महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतलं. पालघरच्या बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील आरती ड्रग्ज कंपनीच्या केमिकल टँकरला भीषण आग. ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानंतर टँकरनं पेट घेतला. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यामध्ये आरची वाघिणीच्या 1.5 वर्षांच्या नर आणि मादी बछड्यांनी पर्यटकांना दर्शन दिलं. टिपेश्वर अभयारण्यामध्ये हमखास वाघ दिसत असल्यानं पर्यटकांचा ओढाही वाढला. नवी मुंबईच्या खारघर येथील सोसायटीच्या स्वच्छतागृहामध्ये कोल्हा शिरला.
खारघर खाडीकिनारी असलेल्या सोसायटीच्या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोल्ह्यांचा वावर वाढलेला आहे. राज्यात थंडीनं पुन्हा जोर धरला. गुरुवारी किमान तापमानाचा पारा 13.4 अंशांपर्यंत घसरला. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार, हवामान खात्याचा अंदाज. धाराशिवमध्ये बारदान नसल्यानं सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र ठप्प. 12 दिवसांपासून सोयाबीन खरेदी होत नसल्यानं शेतकरी संतप्त. नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये लावणी महोत्सवाचं आयोजन. आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी महोत्सवाचं उद्घाटन केलं. केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. शिर्डी विमानतळाबाबतच्या अडचणींसंदर्भात मोहोळ यांची अधिकाऱ्यांशी चर्चा. शनी शिंगणापूर इथल्या चौथऱ्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून तैलाभिषेक. चौहान यांनी कुटुंबासह महापूजाही केली. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीमध्ये अहिल्यानगरमध्ये शेतकरी संवाद मेळावा. कृषी विमा योजनेमध्ये पंचनामा करताना गाव हा घटक भरपाईसाठी पात्र ठरवला येणार. चौहान यांचं यावेळी वक्तव्य. भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा. पियुष गोयल यांच्याकडे उत्तर प्रदेशची तर विनोद तावडेंकडे छत्तीसगडची जबाबदारी. अन्य राज्यांसाठीही निवडणूक अधिकाऱ्यांची घोषणा. काश्मीरचं नाव ऋषी कश्यप यांच्या नावावर ठेवता येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा. जम्मू काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस या पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्यामध्ये अमित शहांनी हे वक्तव्य केलंय. दिल्लीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावानं महाविद्यालयाची निर्मिती होणार. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन. 5 जानेवारीला बांगलादेशकडून 95 भारतीय मच्छीमारांची तर भारताकडून 90 बांगलादेशी मच्छीमारांची सुटका होणार. दोन्ही देशाच्या तटरक्षक दलाकडून सुटका केली जाणार. किराणासह काही गोष्टी पोहोचवणाऱ्या ब्लिंकिटनं रुग्णवाहिका सेवा सुरू केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बिंदर धिंडसा यांची एक्सवर माहिती. 2050 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या सध्याच्या तुलनेत 0.3% कमी होईल. अमेरिकेच्या प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल. सध्या हिंदू धर्म जगात 3ऱ्या क्रमांकावर. लवकरच अंतराळातून थेट मोबाईल कॉल करता येणार. इस्रो यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये टेक्सासची कंपनी ASTचा स्पेस मोबाईलसाठी उपग्रह प्रक्षेपित करणार. पंजाब नॅशनल बँकेला 13,000 कोटींचा गंडा घालण्याचं प्रकरण. मेहुल चोक्सीच्या परदेशातील मालमत्ता ईडीच्या रडारवर. ताबा मिळवण्यासाठी ईडीचे प्रयत्न सुरू. आफ्रिकेमधील घानाची राजधानी अक्रा येथील मुख्य बाजारपेठेत भीषण आग. आगीमध्ये 100हून अधिक दुकानं जळून खाक. अमेरिकेमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा घरगुती स्फोटकांचा साठा सापडला. व्हर्जिनियामध्ये 150हून अधिक पाईन बॉम्ब जप्त. डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, मनु भाकर आणि प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर. 17 जानेवारीला राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात पुरस्कारांचं वितरण होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.